ओम सतनम जय गुरुजी कॉलेज बड़े वाटर गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगमत चंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्याऐंशी दो कॉलेज निरंजनादेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण मंगळ ग्रह यांचे होत असलेले जे राशी परिवर्तन यावरती आधारित माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे अप अँड डाऊन हे येत असतात। जे काय आपण चढउतार पाहतो किंवा सुखदुःखाचे काळ एखाद्याच्या आयुष्यामध्ये येतात, याच्यामध्ये आपल्या पत्रिकेमध्ये असलेले नवग्रह यांचं सुद्धा विशेष स्थान हे सदैव असते। नवग्रहांच्या ज्या चाली असतात त्यानुसारच प्रत्येक व्यक्तिरेखा हा कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने वागत असतो किंवा कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने अप अँड डाऊन हा पाहत असतो। मग आता वर्तमान स्थितीमध्ये जर पाहिलं तर मंगळ हे ग्रह मीन या राशीमध्ये चालू आहेत। बरं, आता शनिदेवता हे वर्तमान स्थितीत तर अस्त होते हे तुम्हाला माहिती आहे किंवा ज्योतिष जाणकार आहेत त्यांना या गोष्टी माहिती असतील, परंतु लवकरच आता शनी महाराज हे उदयसुद्धा होणार आहेत। याचबरोबर आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की 11 मेपर्यंत मंगळ आणि शनी यांचं मिलन हे मीन या राशीमध्ये असणार आहे। त्यामुळे 2 एप्रिल म्हणजे आता होऊन गेलेली 2 तारीख आहे, हे 2 एप्रिल ते 11 मे या दरम्यान मंगळ देवता हे मीन या राशीमध्ये असतील, जे की 38 दिवसाचा कालखंड असणार आहे। या 38 दिवसाच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या पद्धतीचे बदलाव म्हणा, खूप मोठ्या पद्धतीचे चुकीचे ग्रहमान म्हणा, खूप मोठ्या पद्धतीचे चॅलेंजेस म्हणा, हे अनेक राशी या फेस करणार आहेत। आपण त्या राशीसुद्धा पाहणार आहोतच की कोणकोणत्या राशीला कशा रीतीने हे ग्रह प्रभावित करणार आहेत। परंतु तत्पूर्वी आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की सध्या शनी महाराज जे अस्त आहेत ते येणाऱ्या 22 एप्रिलला उदयसुद्धा होणार आहेत। म्हणजे जवळपास 41 दिवसांच्या नंतर आता शनी हे अस्त होते ते आता उदय होत आहेत। 13 मार्चला शनी देवता हे अस्त झालेले होते मीन या राशीमध्ये, आणि आता मीन राशीमध्येच शनी महाराज हे 41 दिवसांच्या कालांतरानंतर उदय होत आहेत, जे 22 एप्रिल या तारखेच्या दरम्यान। मग आता कोणकोणत्या राशी आहेत त्या आपण समजून घेऊयात। तत्पूर्वी आता हे सुद्धा पाहूयात की वर्तमान स्थितीमध्ये कोणत्या राशी अशा आहेत ज्यांना ऑलरेडी शनीची 7.5 चालू आहे किंवा डह्या चालू आहे, ज्याला आपण पणोती सुद्धा म्हणूयात। 7.5 म्हटलं की तुम्ही जाणून आहात की कशा रीतीने 7.5 मोठमोठे फटके बसताना दिसतात, खूप मोठ्या पद्धतीचे उतार चढाव एखाद्याच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात। म्हणजे व्यक्तिरेखेचा एक पद्धतीचा पुनर्जन्मच खऱ्या अर्थी तर म्हटलं तर 7.5च्या कालखंडामध्ये अनेकांचा होतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। कारण शनी महाराज हे न्यायप्रधान न्याय देवता असल्यामुळे आपण करत असलेल्या कर्माचा प्रत्येक लेखाजोखा, याचा शिक्षा, याचा दंड आपल्याला सदेही याच जीवनामध्ये देण्याचं कार्य हे शनी महाराजांकडे आहे। तसा दंड त्यांना भगवान महादेवाने दिलेला आहे। त्यामुळे शनी महाराज 7.5च्या कालखंडामध्ये ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला हे शासित दंडित करत असतात। मग वर्तमान स्थितीत जर पाहिलं तर कुंभ राशी, मीन राशी आणि मेष या 3 राशींना 7.5 शनीची प्रभावित करत आहे। त्याचबरोबर सिंह राशी आणि धनु राशी या 2 राशींना 7.5ची ढैया, ज्याला आपण थोडक्यामध्ये पणोती म्हणूयात, या थोडक्या स्वरूपामध्ये चालू आहेत। मग आता कोणत्या राशी आहेत की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थी आता या येणाऱ्या 38 दिवसामध्ये 11 मेपर्यंत मोठा प्रभाव पडू शकतो ते आपण समजून घेऊयात। सर्वात प्रथम राशी आहे कुंभ राशी। मुळात कुंभ राशीला तर ऑलरेडी 7.5 चालूच आहे, शिवाय कुंभ राशीमधले जे काही मोठमोठे खर्च म्हणा, अचानक उद्भवणारी क्रिटिकल कंडिशन म्हणा, किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही पद्धतीचे असे खर्च जे कधी एक्सेप्ट केले नव्हते ते सुद्धा म्हणा, शारीरिक कोणत्याही पद्धतीचे कष्ट म्हणा, मानसिक मोठ्या पद्धतीने हानी म्हणा, हे तर ऑलरेडी 7.5च्या कालखंडामध्ये अनेकांची होत तर आहेच, परंतु त्याच्यामध्ये अजून भर पडताना असे ग्रहमान याच्यामध्ये तयार होत आहे। तुमचे शत्रूसुद्धा तुमच्यावरती हावी होताना याच कालखंडामध्ये तुम्हाला दिसणार आहेत। विशेषतः तुम्हाला म्हणजे जे कुंभ राशीचे व्यक्तिरेखा आहेत अशा व्यक्तिरेखांनी जे तुमचे गुप्त शत्रू असतील, जे तुमच्याबरोबर राहून तुमच्याच ताटामध्ये विष घालवण्याचं कार्य करत असतील, ज्यांच्यावर तुम्हाला डाऊट असेल, अशा व्यक्तिरेखांपासून सावध राहण्याची खरी अर्थी गरज 11 मेपर्यंत कुंभ राशीच्या लोकांना आहे। त्यामुळे कुंभ राशी यांनी प्रभावित आहे। दुसरी राशी आहे मीन राशी। मीन राशीला सुद्धा 7.5 शनी महाराजांची चालू आहे, त्यामुळे मीन राशी सुद्धा या प्रभावामध्ये थोडक्यामध्ये जास्त अंतराने येत आहे। आणि मीन राशीच्या व्यक्तिरेखांनी विशेषतः स्वतःला त्रास होणार नाही याची काळजी या कालखंडामध्ये घेणं महत्त्वाचं आहे। अचानकपणे कोणत्याही पद्धतीचे ॲक्सिडेंट होण्याचे किंवा अचानकपणे एखादी दुर्घटना किंवा कोणत्याही पद्धतीचं ज्याला म्हणू की खाण्याद्वारे किंवा फूड पॉयझनिंग म्हणा, अशा पद्धतीचे दोष हे या कालखंडामध्ये मीन राशीच्या व्यक्तिरेखांना पाहताना किंवा होण्याचे चान्सेस बनलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या रागावरती कंट्रोल असणं मीन राशीच्या लोकांनाही खऱ्या अर्थी तर खूप महत्त्वाचं आहे। कारण मंगळ देवता हे मीन राशीमध्येच विराजमान आता आहेत, आणि त्या अनुषंगाने शनी यांची साथ त्यांना असल्यामुळे नको त्या ठिकाणी डेअरिंग करणे किंवा अचानकपणे नको त्या गोष्टीमध्ये हात घालून स्वतःचा हात भाजून घेणे, या पद्धतीची घटना या मीन राशीच्या लोकांना या कालखंडामध्ये अनुभवताना मिळणार आहेत।
त्यामुळे ज्याला आपण म्हणू की डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर या अनुषंगाने जर तुम्ही मीन राशीचे असाल आणि जर चाललं तर निश्चितपणे याच्यामधून तुम्हाला मोठा रिलीफसुद्धा भेटेल आणि तुमची बुद्धी ही शुद्ध होईल. या कालखंडामध्ये विशेषतः गणपती उपासना मीन राशीच्या लोकांनाही फायदेशीर ठरणार आहे. तिसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या व्यतिरिक्तांनी या कालखंडामध्ये खऱ्या अर्थी स्ट्रगल वाढवणारा हा कालखंड वृषभ राशीची लोक या दरम्यान आजमावतील. याच्यामध्ये धावपळ, वसवस, नको त्या ठिकाणी गरज नसताना जाण्याची दोष किंवा योग वृषभ राशीच्या लोकांना खऱ्या अर्थी तर भेटतील. यानंतर जर पाहिलं तर ज्या कामामध्ये तुम्हाला करण्याची गरज होती किंवा एक न धड 12 चिंध्या ही जी परिस्थिती अनेक वेळा उत्पन्न एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होते, तशी परिस्थिती मीन राशीचे लोक या दरम्यान. त्याचबरोबर वृषभ राशीचे लोक याच कालखंडामध्ये मॅक्झिमम स्ट्रगल करून त्याच्यानंतर त्यांना जय येताना सुद्धा दिसणार आहे. जय येईल, परंतु स्ट्रगल जे करावं लागणार आहे किंवा अति कष्ट होण्याचे चान्सेस, अति कष्ट करण्याचे योग या वृषभ राशीच्या लोकांना या कालखंडामध्ये बनणार आहेत. मानसिक स्थिती हे असंतुलित, म्हणजेच हे करू की ते काम करू, ते काम करू की हे काम करू, अशा संघाची एक पद्धतीची मानसिकता या वृषभ राशीच्या व्यतिरिक्तांची मंडळींची या दरम्यान खऱ्या अर्थी तर पाहायला मिळणार आहे. अनेक वेळा वृषभ राशीची मंडळी ही आपल्या लकवरती भरोसा ठेवणारे असतात आणि अनेक वेळा असे प्रसंग सुद्धा होऊन गेलेले असतात की यांचं लक हे चांगलं असल्यामुळे अनेक वेळा यांचे नकळतपणे जे कार्य आहेत, काम आहे ते या पूर्वीच्या भूतकाळामध्ये बनून गेलेले सुद्धा असेल, परंतु याच दरम्यान लकसुद्धा या लोकांना साथ देताना बऱ्यापैकी दिसणारे ग्रहमान नाही आहेत. त्याच्यामुळे लकवरती पूर्णतः डिपेंड न राहता जे वास्तववादी सत्य आहे त्याला मंजूर करणं, ते पाहणं आणि त्या अनुषंगाने आपण त्या वेमध्ये जाणं हे वृषभ राशीच्या लोकांना महत्त्वाचं म्हटलेलं आहे. त्यामुळे जे समोर दिसत आहे त्या सर्व गोष्टीवरती सत्य मानणे आणि खऱ्यात विश्वास ठेवणे हे महत्त्वाचं आहे. कारण याच दरम्यान तुम्हाला चुकीच्या माहितीद्वारे फसवणूक होण्याचे चान्सेस, याच दरम्यान एखाद्या व्यतिरिक्तांना तुमच्या मनामध्ये एखाद्याविषयी कोणत्याही पद्धतीची कुडचेष्टा करण्याचे किंवा एखाद्याविषयी तुम्हाला भरवून देऊन त्या विरोधामध्ये तुम्हाला जाऊन लढ असं सांगण्याचे ग्रहमान हे वृषभ राशीच्या लोकांना बनत आहे. त्यामुळे शत्रुत्व घेण्यापासून विशेषतः लांब राहिलं पाहिजे वृषभ राशीच्या लोकांनी. याच्यानंतरची राशी कोणती आहे ते आपण पाहूयात. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीचे व्यक्तिरेखा यांना विशेषतः संपत्तीचे वादविवाद किंवा तुमच्या आईसाहेबांसाठी किंवा तुमच्या आईंसाठी असलेलं वातावरण हे पोषक किंवा पूरक खऱ्या अर्थी तर दिसत नाही आहे. मिथुन राशी ज्या ज्या व्यक्तिरेखांची आहे असे व्यक्तिरेखा हे भांडण, तंटे, शेती किंवा जमीन जायदाद याच्यातून उत्पन्न होणारे क्लॅशेस याला फेस करताना दिसणारे आहेत. याचबरोबर विचार केला तर एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही यापूर्वी केलेली असेल तर ती इन्व्हेस्टमेंट सपोज तुम्हाला काढायची असेल किंवा दुसरीकडे ती इन्व्हेस्ट करायची असेल तर तुम्ही मिनिमम 11 तारखेपर्यंत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत या अनुषंगाचं ग्रहमान तुम्हाला बनलेलं आहे. कारण मिथुन राशीच्या ग्रहमानाप्रमाणे जी काही तुमची आर्थिक मोठी जमापुंजी असेल किंवा एखादं घर असेल किंवा तुमची एखादी मोकळी जागा असेल किंवा जेवढे काही तत्सम या रिगार्डिंग तुमचे व्यवसाय असो किंवा येणारे कोणतेही महत्त्वाचे घडामोडी तुम्हाला करायचे असो तर 11 तारखेपर्यंत न करणे हे तुमच्या फेवरमध्ये होणार आहे. 11 तारखेपर्यंत तुम्ही रिस्क घेऊ नये. बिकॉज द रिझन हेच आहे, सपोज एखादी वस्तू जर 1000 या रुपयाच्या किमतीला जर पुढे विकल्या जात असेल आणि तीच वस्तू तुम्ही या चुकीच्या ग्रहमानामुळे जर 500 रुपयाला जर विकायला काढली तर 500 रुपये लॉस कोणाच होत आहे? हा तुमच्याच राशीचा होत आहे. त्याच्यामुळे मिथुन राशी व्यतिरिक्तांनी आर्थिक देवाणघेवाण असो, एखाद्याला पैसे देण्याचं कार्य असो किंवा कर्ज असेल किंवा कर्जदारांच्या कर्ज मंजुरीमध्ये जे काही गॅरेंटर असतात याला उभं राहण्याचं काम असेल किंवा असे कोणतेही कामं ज्याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीची आर्थिक देवाणघेवाण होऊ शकते, उलाढाल होऊ शकते, या सर्वच्या सर्व आपण 11 मेपर्यंत थांबवल्या पाहिजे. तोपर्यंत आपण रिस्क घेतली नाही पाहिजे. विशेषतः शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही तुमचा पैसा इन्व्हेस्ट केलेला असेल तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा मिथुन राशीच्या व्यतिरिक्तांनी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना किंवा मोठे शेअर गुंतवताना इवन जे शेअर आहेत त्याचं सेलिंग करताना विचारपूर्वक करणं हे महत्त्वाचं बनलेलं आहे. यानंतरची पुढची राशी आहे कन्या. कन्या राशीच्या व्यतिरिक्तांना हे ग्रहमान म्हणजे पती पत्नीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्लॅशेस उत्पन्न करणारे बनत आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही भागीदार असतील किंवा तुमच्या बिझनेसमध्ये कोणी पार्टनरशिपमध्ये बिझनेस तुम्ही रन करत असाल किंवा अशा सर्वच्या सर्व गोष्टी ज्या बिझनेसमध्ये, ज्या आर्थिक व्यवहारामध्ये तुमच्या घरातल्यांच्या खेरीज बाहेरील लोक जेवढे असतील त्यांना तुम्हाला विश्वासात घेणं हे आता महत्त्वाचं बनलेलं आहे. कारण तुम्ही त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे, तुम्ही बोलत असलेल्या तुमच्या लँग्वेजमुळे, तुमच्या टोनिंगमुळे
अनेक व्यक्तिरेखा हे दुखावत आहेत, तुमच्यापासून लांब जात आहेत. भलेही ते तुम्हाला सरळ नीट बोलत असेल किंवा समक्ष असताना काही 4 शब्द नीट बोलत असेल, परंतु जे तुमचं नेचर या अनुषंगाने या कालखंडामध्ये बनत आहे किंवा बनलेलं आहे ते तुम्हाला थोडंसं बदलणं महत्त्वाचं आहे. इतरांवरती थोडंसं विश्वास ठेवणं आणि त्यांचेसुद्धा काही मुद्दे असतील किंवा त्यांच्या अशा काही गोष्टी असतील त्यांनासुद्धा प्राधान्य देणं हे तुम्हाला आता महत्त्वाचं बनलेलं आहे. या अनुषंगाने 11 तारखेपर्यंत कन्या राशीच्या विशेषतः मंडळींनी कोणत्याही पद्धतीच्या बाहेरच्या व्यक्तिरेखांशी बोली चालू असो किंवा आर्थिक देवाणघेवाण असो किंवा असे सर्व घटक ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे तुमचे रिलेशन हे स्पॉईल होऊ नये हे तुम्ही विशेषतः प्रिकॉशन या दरम्यान घेतलं पाहिजे. तुमच्या जोडीदारावरती तुम्हाला विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचं बनत आहे. छोट्या मोठ्या कारणांवरून आपल्या जोडीदाराशी भांडणतांडे करणं, त्यांना चुकीचं साबित करणं आणि त्याच्यानंतर बरेच वेळा हे सुद्धा पाहण्यात येतं की कन्या राशीची व्यक्तिरेखा भांडण तंटे जरी करत असतील पार्टनरशिपमध्ये असो किंवा जोडीदाराबरोबर असो म्हणजेच वैवाहिक जीवनामध्ये असो, तर हे स्वतःहून सुद्धा त्यांना पटवतात किंवा स्वतःहून हे स्वतः कमीपणा घेऊन त्यांना पुन्हा जिंकतात. हे सुद्धा खासियत या कन्या राशींच्या व्यक्तिरेखेची असते. परंतु ज्याला म्हणूयात ना की तुमची जी जुबान आहे किंवा तुमची जी बोली आहे त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या मनामध्ये चाललेलं एक असतं, परंतु तुम्ही बोलताना इतक्या पद्धतीच्या रस्त्यांनी बोलता किंवा एक वाक्य किंवा एक उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल त्याला तुम्ही 12 ऑप्शन समोरच्याला स्वतःहूनच देता आणि त्याला कन्फ्यूज करून टाकता. अशा पद्धतीचं ग्रहमान आता या कन्या राशीच्या लोकांना बनत आहे. पुढील राशी आहे तूळ राशी. तूळ राशीच्या व्यक्तिरेखांनी गाडी चालवताना असेल, एखादं जनावर असेल त्याच्यापासून लांब राहणं असेल किंवा अशी एखादी प्रॉपर्टी असेल ज्याच्यामध्ये चालू बांधकाम असेल, पाण्याचे क्षेत्र असेल, ह्या सर्व अशा अघटित असणाऱ्या घटनांपासून लांब राहणं महत्त्वाचं बनलेलं आहे तूळ राशीच्या लोकांना. अचानकपणे एखादं कोणतं तरी घटना होण्याचे चान्सेस तूळ राशीच्या मंडळींना बनत आहेत. अनेक वेळा आपली चूक नसेल परंतु मित्रामुळे किंवा मैत्रिणींमुळे त्या चुकीचा भागीदार तुम्हाला होण्याची वेळ तूळ राशीच्या लोकांना याच्यामध्ये येऊ शकते. काही असे काही व्यवहार असतील किंवा असे काही गोपनीयता असेल जे फक्त तुम्हाला आणि तुमच्या मधील असलेलं कोणी मित्र असेल किंवा जे तुमच्या घरातले असेल जे त्यांनाच माहिती असेल, तर ते कमीत कमी तुम्ही इतरांना न सांगण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये केलं गेलं पाहिजे. कारण हा कालखंड म्हणजे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या मुखावाटे बोलले गेलेले जे काही शब्द आहेत, काही वाक्य आहेत, ते कोणीतरी एखादा व्यक्तिरेखा ऐकेल किंवा तुम्ही जे काही भविष्यामध्ये करणारी कृती असाल त्या कृतीचा लाभ हा तुमच्या अगोदर तो दुसराच व्यक्तिरेखा घेईल अशा पद्धतीचं ग्रहमान या तूळ राशीच्या व्यक्तिरेखांना बनलेलं आहे. वाहन चालवताना असो किंवा कोणत्याही पद्धतीची अशी रिस्क ज्याच्यामध्ये आपल्या जीवाची बाजी आपल्याला लावावं लागत असेल ती कटाक्षाने न घेण्याचा प्रयत्न करावा. अशी रिस्क न घेण्याचा प्रयत्न अवश्यपणे यांनी केला पाहिजे दिनांक 11 मे या कालखंडामध्ये. याचबरोबर विचार केला तर तुम्ही दैवी तीर्थाटन हे सुद्धा या दरम्यान करणार आहात. अनेक दिवसांपासून रखडलेली एखादी दैवी यात्रा असेल, एखाद्या देवी देवतेचं ठिकाण असेल, ज्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, दर्शनासाठी जायचं असेल, परंतु आत्तापर्यंत तो योग आलेला नव्हता, तर तो योगसुद्धा तुम्हाला याच कालखंडामध्ये मिळताना दिसणार आहे. त्यामुळे तूळ राशी लोकांनी इतर लोकांवरती विश्वास ठेवून हे टाळलं पाहिजे. जे तुमच्या जवळचे आहेत, घरातले आहेत किंवा खऱ्या अर्थी जे लहानपणापासून तुमच्या बरोबर आहेत असे जे काही हे वगळता बाहेरच्या लोकांबरोबर कोणत्याही पद्धतीचं असं कृत्य, असं भाषण, असं वाक्य आणि विश्वास हा आपण ठेवू नये हे आपण करण्याचा प्रयत्न विशेषतः तूळ राशी लोकांनी केला पाहिजे. नेक्स्ट आहे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तिरेखांना हे ग्रहमान म्हणजे जे काही तुम्ही व्यापार करत असाल, नोकरी करत असाल त्याच्यामध्ये दिरंगाई होण्याचे योग या ग्रहमानामध्ये बनत आहेत. अनेक दिवस तुम्ही नोकरीमध्ये एखादं पद असेल त्याच्या प्राप्तीसाठी झगडत असाल किंवा अनेक दिवस तुम्ही एखादी काही एक्झाम ती कॉम्पिटिट करत असाल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल तर त्याच्यामध्ये एखादी काही मोठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, मग ती भलेही मशिनरीची असो किंवा तुमचा बिझनेस तो तुम्हाला एक्सपांड करायचा असेल किंवा बिझनेसच्या काही नवीन शाखा उघडायच्या असतील किंवा नवीन भागीदार किंवा नवीन काही क्लायंट असतील ते तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला जोडून घ्यायचे असतील किंवा असे सर्वचे सर्व व्यक्तिरेखा ज्यांच्या हाताखाली टीमवर्क असे करणारे व्यक्तिरेखासुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. असे टीमवर्क करणारे जे अधिकारी असतील ह्या सर्वांसाठी हे ग्रहमान म्हणजे 11 तारखेपर्यंत 11 मेपर्यंतचं थोडंसं थांबण्याचं बनलेलं आहे. कारण या कालखंडामध्ये तुम्ही केलेली किंवा तुम्ही घेत असलेला निर्णय हा बऱ्यापैकी चुकीचा भविष्यामध्ये साबित होऊ शकतो. अशा पद्धतीचं ग्रहमान धनुराशीच्या लोकांना झालेलं आहे. विशेषतः ज्यांना पोटाचे विकार आहेत किंवा पायाचे विकार आहेत या व्यक्तिरेखांनी थोडंसं आरोग्याविषयक तक्रार उद्भवणार नाही, आरोग्याविषयी सजग असणं महत्त्वाचं आहे धनुराशीच्या लोकांनी विशेषतः या कालखंडामध्ये.
अचानकपणे घरामध्ये असेल किंवा आपण बाहेर मार्केटला गेल्याच्या नंतर असेल, एखादी तुमच्याकडे असलेला दागिना असेल, काही पैसे असतील किंवा अशी कोणतीही वस्तू असेल ती चोरी होण्याचे सुद्धा चान्सेस किंवा असे योग धनुराशीच्या लोकांना 11 मे या कालखंडामध्ये बनत आहेत. तुम्ही इतरांना कोणत्याही पद्धतीचे चेक देताना ते चेक करून देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण याच कालखंडामध्ये चोरी, फसवणूक किंवा आर्थिक पद्धतीच्या गुंतवणुकीमध्ये तुमचं नाव येणं अशा पद्धतीचे योग धनुराशीच्या लोकांना या कालखंडामध्ये बनत आहेत. विशेषतः धनुराशीच्या व्यक्तिरेखांचे जे वडील आहेत त्यांना सुद्धा हा काळ हा फारसा चांगला नाही आहे. जेणेकरून आपल्या वडिलांची सुद्धा आपण काळजी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं बनलेलंच आहे. त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की आर्थिक देवाणघेवाण असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा असे सर्वचे सर्व भागीदारी गुंतवणूकदारीचे क्षेत्र असतील याच्यामध्ये दूध फुंकर मारून पिण्याचं खऱ्या अर्थी तर ग्रामान हे धनु या राशीच्या लोकांना झालेलं आहे. विशेषतः धनु राशीच्या लोकांनी एखाद्या व्यक्तिरेखेच्या कर्जाला जामीनदार राहणे किंवा स्वतःहून लीड करणे किंवा दुसऱ्याच्या व्यवहारामध्ये स्वतःहून पुढे येणे आणि स्वतःच्या अंगावरती सर्व परिस्थिती ओढावून घेणे यासुद्धा गोष्टी करण्यापासून वाचलं पाहिजे. अशा पद्धतीचं ग्रहमान धनुराशीच्या लोकांना बनलेलं आहे. या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केला की ज्या राशी मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये कुंभ, मीन, वृषभ, मिथुन, कन्या, तुळ आणि धनु या राशी विशेषतः या 11 मेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर प्रभावित या होणारे आहेत. याच कालखंडामध्ये 2 एप्रिल ते 11 मे मोठे घटना मग कोणत्याही पद्धतीचे असतील त्यासुद्धा होताना आपल्याला पाहायला सुद्धा भेटणारे ग्रहमान याच कालखंडामध्ये बनलेले आहे. त्यामुळे आशा आहे की याच्या भागामध्ये ज्या मी राशी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या राशीची जर आपण असाल, आपल्या घरातील कोणी व्यक्तिरेखा असेल तर कशा रीतीने आपण येणारे जे काही 38 डेज आहेत म्हणजे 38 दिवस जे आहेत ते कशा रीतीने आपण स्वतःचं प्रिकॉशन घेऊ शकतो, कशा रीतीने होणाऱ्या चुकीच्या घटनांपासून स्वतः बचाव करू शकतो हे तुम्ही समजून घेतलेलं असालच. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.